खंडोबा यात्रेपूर्वी नगर मनमाड रस्त्याला वेग द्या. डॉ. सुजय विखे पाटील यांची ठेकेदाराला सूचना. राहुरी प्रतिनिधी. राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर मनमाड राज्य महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज शुक्रवारी भल्या सकाळी राहुरीत हजेरी लावत ठेकेदाराला पुन्हा कडक सूचना दिल्या. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत कामाचा आढावा घेतला आहे. राहुरी शहरात दरवर्षी होणाऱ्या खंडोबा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी शहराचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर थेट रस्त्यावर येऊन ठेकेदाराला कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या. यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक आणि भाविकांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी यात्रेपूर्वीच काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नगर मनमाड राज्य महामार्गाचा निधी आणि कामकाज अनेक वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाकडे पुन्हा लक्ष देत ते लवकर पूर्ण व्हावे यासाठी विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी दादा पाटील सोनावणे, नगरसेवक अरुण साळवे, राजेंद्र उंडे, अमोल काशीत, नंदकुमार डोळस, सचिन म्हेत्रे, अजित डावखर, नरेंद्र शेटे, सुजय काळे, युवराज गाडे, दिनेश उंडे, संतोष बर्डे, जितू बर्डे, शांताराम शेटे, सुरेश भुजाडी, कारभारी डौल, सचिन भोंग, राजेंद्र वराळे, ठेकेदार महेश गायकवाड, संपूर्ण अधिकारी मनोज गव्हाणे आदी उपस्थित होते. नगर मनमाड रस्त्याच्या कामाला गती. डॉ. विखे पाटील यांच्या पुढाकारांचे कौतुक. नगर मनमाड राज्य महामार्गाच्या कामासाठी डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराची भूमिका अत्यंत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या बहुचर्चित रस्त्याचा प्रश्न त्यांनी गंभीरतेने घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आणि कामाला गती मिळवून दिली. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या तसेच अपघाताचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोकांच्या जीवाशी संबंधित प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करणारे नेतृत्व म्हणून डॉ. विखे पाटील यांचे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय असल्याचे नागरिकांनी. आपण राहुरीच्या जनतेला हा शब्द दिला होता की जो काही ट्रॅफिक जॅमची समस्या आहे नगर मनमाडच्या कामामुळे राहुरीकर आणि बाकीच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला तो त्रास परत राहुरीमध्ये सहन करावा लागणार नाही. आज आपण पाहत असाल की अनेक दिवसापासून राहुरीमध्ये ट्रॅफिक जॅम झालेला नाही. एक बाजू पूर्णतः कंप्लीट करण्यात आलेली आहे आणि आमचा मानस आहे की जी आपली गावाची यात्रा आहे त्यापूर्वी राहुरीची दुसरी बाजू देखील आपण पूर्ण करून घ्यावी या दृष्टिकोनातून सगळे नागरिक आणि ग्रामस्थांनी चर्चा केली. मग आज सकाळी सुदैवाने वेळ मिळाला आणि म्हणून आम्ही बसून नियोजन केलेलं आहे की पुढच्या 10 दिवसामध्ये राहुरीची जी उर्वरित बाजू आहे ती आपण पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जी भूमिगत गटर योजना राहुरीमध्ये मंजूर केली होती माननीय पालकमंत्री महोदयांनी त्याची जी बाजू आहे रस्त्याची ती आम्ही मागे थांबवली होती कारण की रस्ता तेवढाच एक चालू होता. आज आता राहुरी वन वे आपण करत आहोत. सिंगल लेन ट्रॅफिक जाणार आहे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आणि जो पेठेचा रस्ता आहे किंवा त्या नगर मनमाडचा रस्ता आहे पेठेच्या बाजूचा तिथं आपण गटरचं पण काम सुरू करतोय आणि आता हायवेचं पण काम सुरू करतो. तर मला वाटतं मार्च अखेर पूर्णपणे राहुरीच्या नगरपालिकेच्या हद्दीतलं काम हे झालेलं असणार आहे आणि लोकांना कायमच्या या त्रासापासून मुक्तता मिळेल.